थं थंडी स्पेशल मी आज तुम्हाला 2 रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग अख्खे मूग आणि कारल्याची रेसिपी पाहूया। हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा। तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। पाहू शकता इथे मूग घेतलेले आहेत मी, हे रात्रभर भिजत घालून दुसऱ्या दिवशी छान ह्याला संध्याकाळी छान मोड आलेले होते। तर आपल्याला ह्या मूग आलेल्या मोडापासून अगदी छान रेसिपी बनवायची आहे बघा, झटपट होणारी आहे। तर आपण आता हे बाउलमध्ये मूग काढून घेतलेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून 2 पाण्याने हे मूग स्वच्छ धुवून घ्यायचेत बघा, छान धुवून घ्यायचेत। त्यानंतर आपल्याला आता हे साईडला आपण ठेवूया आणि इथे मी साहित्य घेते बघा। ह्या रेसिपीला काय काय लागणार आहे ते साहित्य घेणार आहे। आपल्या 1 टमाटा घेतलेला आहे मी आणि तो टमाटा आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। मैत्रिणींनो, हे मोड आलेले मूग आहेत ना, खूप पौष्टिक असतात खायला। तुम्ही असे कच्चे पण सकाळच्या पारी खाऊ शकता किंवा असे उकडून मीठ टाकून थोडंसं ते पण खाऊ शकता। शरीराला खूप चांगले असतात मोड आलेले मूग। तर तुम्ही ही रेसिपी बघा, मी बनवते कशी, अगदी झटपट होणारी आहे। तुम्ही पण अशीच बनवून बघा, खूप छान होती आणि टिफिनला सकाळची घाई गडबडीमध्ये पण पटकन होते, टाइम बिलकुल पण लागत नाही। तर पाहू शकता मैत्रिणींनो, छान टमाटा मी बारीक कट करून घेतलेला आहे बघा, अशा पद्धतीने। मी इथे 1 टमाटा टाकलेला आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही 2-3 पण टाकू शकता। ती इथे कोथिंबीर घेतलेली आहे बघा, कोथिंबीर छान मी धुवून घेतलेली आहे। आता ही आपल्याला छान बारीक कट करून घ्यायची आहे बघा। ते छान आपली बारीक कट करून झालेली आहे कोथिंबीर, पाहू शकता तुम्ही। त्यानंतर आपल्याला काय करायचे, इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत बघा, मीडियम साईजचे छोटे छोटे। अद्रकचा तुकडा पण घेतलेला आहे 1 आपण। तर आता हे कांदे आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचेत। पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कांदा छान बारीक कट करून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, खरंच ही रेसिपी करून बघा, खूप छान होती आणि खायला पण टेस्टी लागते। आणि कोणाला कोणाला आवडते ही मुगाची रेसिपी, भाजी मला कमेंट करून नक्कीच सांगा। तर पाहू शकता 1 कांदा आपला बारीक कट करून झालेला आहे। आपण दुसरा पण त्याच पद्धतीने कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे। ते सर्व आपलं हे कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे बघा। आता ह्याची सुकी भाजी पण छान होते आणि पातळ रस्सा जर आपण केला भातासोबत तर खूपच छान लागतो। तर कांदा आपला छान बारीक कट करून झालेला आहे बघा। त्यानंतर आपल्याला इथे हे छोटं मी अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, ते किसणीने आपल्याला छान किसून घ्यायचं आहे। तर पाहू शकता अद्रक आपलं छान किसून झालेलं आहे मैत्रिणींनो। त्याच पद्धतीने आपल्याला इथे मी लसणाच्या पाकळ्या थोड्याशा घेतलेल्या आहेत 2-3, त्या पण आपल्याला जरा किसून घ्यायच्यात ह्या, पाहू शकता तुम्ही।
मैत्रिणींनो, रेसिपी जर आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब कमेंट नक्कीच करा. आणि माझी ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय ते पण मला सांगा, छान छान कमेंट करा. माझे व्हिडिओ छोटे छोटे असतात मैत्रिणींनो, मोठे नसतात. तुम्हाला कंटाळा येईन असे नसतात, छोटे असतात पण छान असतात रेसिपी माझ्या, पाहत जा. तर आपला लसूण पण छान किसून झालेला आहे बघा. तर इथे बघा मी कुकरमध्ये ही भाजी बनवणार आहे. छोटा कुकर घेतलाय, त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकून घ्यायचं एक पळी. तर हे तेल तापलं ना, त्यानंतर आपल्याला इथे जिरं टाकून घ्यायचे बघा. मी अर्धा चमचा जिरं टाकून घेणार आहे. जिरं आपलं छान फुललं ना, त्यानंतर आपल्याला इथे कांदा टाकून घ्यायचा आहे बघा. मी 2 कांदे मीडियम साईजचे घेतले होते बारीक कट करून, ते ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचेत. आणि हे कांदे आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचेत, पाहू शकता तुम्ही. तर कांदा आपला थोडासा परतल्याच्या नंतर आपल्याला इथे टमाटा पण टाकून द्यायचा आहे. एक टमाटा मी घेतला होता मोठा बारीक कट करून, तो ह्याच्यात टाकून दिलाय. आणि टमाटा पण तेलावर छान परतून घ्यायचा आहे बघा. त्यानंतर इथे अद्रक आणि लसूण मी किसून घेतलं होतं, ते ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे. कसं अद्रकने छान टेस्ट येते जरा भाजीला. त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची बघा आपल्याला. आणि ही कोथिंबीर पण तेलावर छान परतून घ्यायची. पाहू शकता मैत्रिणींनो, छान परतले गेलेले आहे आपला टमाटा, कांदा, कोथिंबीर, अद्रक, लसूण. त्यानंतर आपल्याला इथे काय करायचे, आता मसाले घेतलेत बघा. मी धना पावडर घेतलेली आहे, लाल तिखट घेतले, बेडगी मिरची पावडर कलरची घेतलेली आहे, थोडासा किचन किंग मसाला घेतलेला आहे. तर हे सर्व मसाले मी तेलावर छान परतून घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर इथे मूग आपले हे मोड आलेले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, हे त्याच्यामध्ये आता टाकून द्यायचेत आपल्याला. आणि हे सर्व एकदा छान मिक्स करून घ्यायचे बघा. घाईच्या सकाळची टिफिनची घाई असते का नाही आपल्याला, तर त्यामुळे तुम्ही कुकरमध्ये जरी ही भाजी केली ना, एक शिट्टी आपल्याला फक्त काढून घ्यायची, बिलकुल पण टाईम लागत नाही. एक शिट्टीमध्ये ही भाजी मस्त शिजल्या जाते. ते सर्व हे छान मी हलवून घेतले. आणि अर्धा ग्लास आपल्याला पाणी टाकून घ्यायचे, अगदी अर्धा ग्लास. त्यानंतर इथे थोडी कोथिंबीर वरून टाकून घ्यायची बघा. मी पहिली पण तेलावर परतायला कोथिंबीर टाकली होती, त्यानंतर आत्ता पण थोडी टाकून घेते. त्यानंतर आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट, मी शेंगदाणे भाजून कूट करून ठेवलेला, तर एक मोठा चमचा मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलाय. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा. शेंगदाण्याच्या कुटाने कसं भाजीला जरा छान टेस्ट येते. ते हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा. आणि त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचे. आणि एक शिट्टी आपल्याला करून घ्यायची, फक्त एक शिट्टी. तर मैत्रिणींनो, परत एकदा सांगते, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय, कोणत्या गावातून शहरातून पाहताय, मला कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा, तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडेल बघा. तर कुकरचं झाकण मी खोलून बघितलंय, भाजी आपली अगदी छान झालेली आहे बघा. तर कोणाला कोणाला ही रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर मैत्रिणींनो, अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो.
हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी कारली घेतलेली आहेत. ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत बघा. पावशर कारली आहेत ही. तर हे कारल्याचे आपल्याला वरचे हे सर्व काटे हे काढून घ्यायचे आहेत बघा प्लेअरने. म्हणजे कसं कडवटपणा जरा कमी होतो कारल्याचा. तर आपल्याला सर्व कारल्याचे हे वरचे काटे काढून घ्यायचे अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, ही रेसिपी एवढी छान आहे, शरीराला पण चांगलीच आहे. सर्वजण कारली तुम्ही खात जा आणि अशी मी जशी बनवते त्या पद्धतीने तुम्ही करून बघा, खूप टेस्टी होतात. तर बघा अशा पद्धतीने मी सर्व कारल्याची ही वरची काटे हे काढून घेणार आहे. तर तिन्ही पण कारल्याची मी हे काटे काढून घेतलेले आहेत. तर आपल्याला आता काय करायचे, पुढचं मागचं टोक हे आपल्याला कापून घ्यायचे बघा सुरीनी. पाहू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला मध्ये असं चिरून घ्यायचे आणि आपल्याला ह्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्यात बघा. म्हणजे वाफेवर आपलं कारलं छान शिजल्या जाते. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला कारलं चिरून घ्यायचे हे. आणि मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पाहत जा, छोटे असतात, खूप छान असतात ते व्हिडिओ. आणि तुम्ही मध्ये स्किप करायचं नाही, म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजेल मी कारल्याची भाजी कशी बनवली ते. तर पाहू शकता थोडंसं असं खराब जर असलं तर ते कापून बाजूला टाकून द्यायचे. छान अशा फोडी आपल्याला करून घ्यायच्यात कारल्याच्या. मोठ्यांना करायच्या नाही, छोटे छोटेच करायच्या. मग वाफेवर हे कारलं मस्त शिजलं जाते. ह्याच पद्धतीने मी दुसरं पण दोन्ही कारल्याची असे तुकडे करून घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. तर हे एका बाउलमध्ये आपल्याला सर्व कारली टाकून द्यायच्यात अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचे मैत्रिणींनो, ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मी हळद टाकून घेणार आहे बघा. आणि मीठ टाकून घ्यायचे. हळद मीठ छान कारल्याला एकदम चोळून चोळून घ्यायचे बघा. चोळून मैत्रिणींनो घेतलं ना तर काय होतं, ह्याचा कडवटपणा पूर्ण निघून जातो. हळद मीठ असं लावून ठेवायचं 5 मिनिटं, झाकून ठेवायचे हे आपल्याला 5 मिनिटं. तर त्यानंतर आपल्याला आता इथे कारल्याला आपल्याला साहित्य काय काय लागते पाहू शकता. इथे कोथिंबीर मी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि आता ती कोथिंबीर आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची बघा. मैत्रिणींनो, ही कारल्याची रेसिपी कोणाला कोणाला आवडन आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा जर आवडली तर. आणि मला छान छान कमेंट पण करा. माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला सांगा. तर पाहू शकता कोथिंबीर आपली छान चिरून झालेली आहे. त्यानंतर इथे मी टमाटे घेतलेले आहेत 2 मीडियम साईजचे. आपल्याला टमाटा पण छान बारीक चिरून घ्यायचे बघा. जेवढा बारीक चिरसाल ना तेवढी भाजी छान मिळून येते. मोठा मोठा बिलकुल पण चिरू नका, छान बारीक चिरा. मस्त टमाटे आहेत लाल जरत असे. मैत्रिणींनो, असं 4-5 दिवसांनी 8 दिवसांनी कारल्याची भाजी खायलाच पाहिजे सगळ्यांनी, कारण शरीराला खूपच चांगली असते ती. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी टमाटा छान बारीक चिरून घेतलेला आहे. तर टमाटा आपला चिरून झाल्याच्या नंतर इथे मी एक कांदा घेतलाय मोठा. तो कांदा पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे बघा. तर पाहू शकता कांदा छान बारीक चिरून झालेला आहे. इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर. आणि कढई आपली गरम झाली ना त्यानंतर आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचे 1 पळी. तेल तापल्यानंतर त्याच्यात जिरं टाकून घ्यायचे. जिरं छान फुललं ना कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायच्यात पाहू शकता तुम्ही. त्यानंतर इथे लसूण टाकून घ्यायचंय. मी बारीक लसूण चिरून घेतलेला. तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आपल्याला तेलावर. त्यानंतर आपण इथे कांदा टाकून घ्यायचा आहे बघा. मी एक कांदा बारीक छान चिरून घेतलेला
तो टाकून दिलेला आहे। कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। मैत्रिणींनो, व्हिडिओ एवढा मी डिटेलमध्ये सांगते तुम्हाला सर्व व्यवस्थित। नक्की तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी नक्कीच करून पहा, खूप छान होती। इथे टमाटा पण मी टाकून घेतलेला आहे, 2 टमाटे बारीक चिरून घेतलेले। तर आपल्याला इथे काय करायचे, तेलावरच आपल्याला ही चिंच मी घेतलेली आहे, ती चिंच पण आपल्याला कांदा आणि टमाट्यासोबत छान परतून घ्यायचे बघा। आणि त्यानंतर मैत्रिणींनो, आपण जे कारल्याला मीठ हळद लावून ठेवलेली ते आपल्याला आता चोळून चांगलं 2 पाण्याने हे कारले धुवून घ्यायचे। छान चोळून घ्यायचं म्हणजे कडवटपणा त्याचा निघून जातो बघा। पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कारलं छान चोळून धुवून टाकायचे। तर कारलं मी छान धुवून घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही इथे। आपला टमाटा आणि कांदा पण छान परतले गेलेला आहे मैत्रिणींनो। त्यानंतर आपल्याला आता इथे 1 चमचा हळद टाकून घ्यायची बघा। मैत्रिणींनो, ह्या रेसिपीला बिलकुल पण टाइम लागत नाही, अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही। सकाळचं तुम्ही टिफिनला तुम्ही करू शकता। इथे 1 चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे। हळद पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायची आहे। आणि त्यानंतर इथे धना पावडर घेतली बघा। धना पावडर तुम्ही नक्की टाका, कारल्याच्या रेसिपीला खूप छान सुगंध येतो भाजीला। ते हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घ्यायची बघा। कोथिंबीर पण कांद्यासोबत आपल्याला छान परतून घ्यायची। तर इथे मसाले टाकून घ्यायचेत बघा। आता मी मसाले टाकून घेते। कांदा मसाला 2 चमचे टाकायचे। तुम्ही तुमच्या आवडीवर तिखट कमी जास्त करू शकता। तर कांदा मसाला हे तेलावर छान परतून घ्यायचे आपल्याला। छान परतल्याच्या नंतर इथे दुसरे पण मसाले मी टाकून घेते बघा। किचन किंग मसाला आहे हो, तो टाकून दिलाय मी 1.5 चमचा। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, हे कारल्याच्या पुडी मी स्वच्छ धुवून घेतलेल्या त्या ह्याच्यामध्ये सोडून द्यायच्यात आपल्याला। आणि त्या पण छान एकदम मिक्स करून घ्यायचे बघा मसाल्यासोबत। मैत्रिणींनो, बिलकुल पण टाइम लागत नाही ह्या रेसिपीला, नक्की तुम्ही करून बघा। छान छान कमेंट करा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्व छान मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचे, पाहू शकता तुम्ही। आणि ही भाजी आपल्याला परत एकदा छान हलवून घ्यायची। त्यानंतर इथे आपल्याला मी बघा 1 चमचा गूळ घेतलेला, तो गूळ टाकून घेतलेला आहे। चिंच आणि गूळ हे तुम्ही नक्की टाका ह्या भाजीमध्ये, खूप भारी टेस्ट येते। तर हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे परत। त्यानंतर इथे झाकण ठेवून घ्यायचे बघा। आणि आपण झाकण खोलून परत एकदा भाजी आपल्याला हलवून घ्यायची ही। कच्ची आपली भाजी परत एकदा आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे मैत्रिणींनो। तर छान आपल्या भाजीला कलर पण आलेला आहे आणि उकळी पण मस्त आलेली आहे। तर चवीनुसार आपण कोथिंबीर टाकून घ्यायची बघा। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कारल्याची मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो। आवडली तर छान छान कमेंट करा। तर ही कारल्याची भाजी झालेली आहे। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो।